नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की जान्हवीने पाण्यात उडी मारली त्यामुळे आता कायमची सोडून गेली असा समज जयंतने करून घेतला आहे. मात्र यातून ती सुखरूप असते आणि आता पोलीस आपल्याला नेऊन घरी सोडणार आणि परत जयंताचा त्रास सहन करावा लागणार अशी भीती जी आहे ती जान्हवीला वाटत आहे. त्यामुळे ती एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. मित्रांनो, जान्हवी विश्वाच्या वडिलांचा जीव वाचवते. यानंतर ना विश्वाचे वडील म्हणजेच दिग्विजय, चल मी तुला तुझ्या घरी सुखरूपपणे सोडतो असे तिला सांगतात. आणि तसेच तुझे नाव काय आहे याबद्दल तिच्याकडे चौकशीही करतात. आता विश्वाचे जे वडील आहेत ते त्यांच्या बहिणीचीच मुलगी आहे, पण तिला ते पाहिलेलं नसतात त्यामुळे त्यांना माहीत नसतं की ही जी आहे ती लक्ष्मीची मुलगी आहे. तर आता पुन्हा आपण गेलो तर जयंत आधीसारखाच वागेल या भीतीने मात्र जान्हवी तिचं नाव जे आहे ते तनुजा म्हणून सांगते. आता दिग्विजय जानूला स्वतःच्या घरी घेऊन जाणार आहेत, म्हणजेच विश्वाच्या घरी. तर आता जान्हवी आणि विश्वाची एकमेकांसोबत भेट होणार आहे. आता त्यांच्या नात्याला कोणतं वळण लागणार हे खूप महत्वाचं ठरणार आहे पाहणं. जान्हवीने पाण्यात उडी मारल्यामुळे गेले काही दिवस जानू गायब असल्याचा ट्रॅक जो आहे तो मालिकेमध्ये चालू होता. त्यामुळे जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुद्धा ब्रेकवर होती. आता मात्र ती पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर आली आहे. दिव्या पोस्ट शेअर करत लिहिते की तुम्ही सर्वांनी सेटवर माझं खूप छान स्वागत केलं, तुमचे खूप खूप आभार. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टवर मात्र नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पडला आहे. जयंतकडे जा ग बाई, त्याची आणि लक्ष्मीची हालत बघवत नाहीये. तर खूप सारे कमेंट्स आहेत मित्रांनो. तर आता पाहायला मजा येईल की आता जान्हवी कधी लक्ष्मीला भेटेल किंवा आता जान्हवीमुळे लक्ष्मी आणि दिग्विजय या दोघांना एकत्र आणण्यात येईल का? विश्वा आणि जान्हवीच्या प्रेमाला काय वळण लागेल, खास करून विश्वाच्या एकतर्फी प्रेमाला? सई यात मध्ये पडेल का? ती हेल्प करेल का? तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.